त्यांनी काय आयडिया वापरली त्याची त्याला माहिती, परंतु सिंहाचं चिन्ह मिळाले. 45 सालाचा सिंह होता माहितीये ना, जुन्या त्या माणसाला माहिती. पुन्हा एकदा सिंह, पुन्हा एकदा नवी उभारणी, पुन्हा एकदा शहर आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न, हे वैशिष्ट्य त्यामध्ये. आपण यामध्ये फार महत्वाचं काम केलंय. खूप काळजीपूर्वक निवड करण्याचा प्रयत्न केलाय. खरं आहे की खूप इच्छुक उमेदवार आपल्याकडे होते. 4-4 चांगले उमेदवार होते एका जागी करता, 4-4, 5-5 चांगले उमेदवार होते. शेवटी निवड एकाचीच करावी लागते. त्यामध्ये बाकी 3 लोकांनी बरोबर राहावं ही अपेक्षा आपण केली आहे. उमेदवार निवडत असताना एक महत्वाची गोष्ट केली की 2 उमेदवारांमध्ये जे अनुभवी आहेत असे अनुभवी उमेदवार काही घेतले. 11 जण असे आहेत की त्यांना अनुभव आहे आणि 19 उमेदवार म्हणजे मोठ्या संख्येने उमेदवार हे नवे चेहरे आपण दिलेले आहेत. आपण इथे दिलेल्या उमेदवारांमध्ये नूर मोहम्मद हे अनुभवी गडी असतात आणि गडी काम करणारा मेहनत करणार आहे. सतत चालत राहायचं, लोकांवर फिरत राहायचं, काम पाहायचे, काम सांगायचे आणि भांडून कधी काम करून घेतो. वैशिष्ट्य कारण की सगळ्यांना समजतं ना तुम्हाला, भांडून काम करून घ्यायची पद्धत त्याची आणि त्यामुळे अत्यंत लोकप्रिय राहिलेला असा नूर मोहम्मद आपला लाडका आहे, आमचा लाडका आहे. मनापासून काम करायची पद्धत आणि त्याला साथ आपण देतो आहोत. बेग ताईंची, शकिला ताई बेग त्या उभ्या आहेत जोडीला. त्याचं कुणी आलंय बरोबर भागला आणि गेलं पाहिजे, लाजायचं नाही. आता काढत असाय आणि तो सांगतो यामध्ये सुद्धा डॉक्टर तामिळ महिला ज्या होत्या ना मुस्लिम समाजाच्या एवढी साथ दिलेली आहे त्यांनी मदत केली आतमध्ये. आणि एवढं नातं प्रेमाचं आमचं माझी आईच होती. बिल्किस ताई अजून बहीण भावाचं नातं सांगते आम्ही. अरे बहीण भावाचं नातं जपायचं त्याचं काय तेवढं काही नाही. त्यामुळे भाषण सुद्धा करतील, तुम्हाला मागे सांगतील. त्याला उतरू द्या, लोकांमध्ये फिरू द्या, राहू द्या. काही नाही तरी महिला घरामध्ये महिलांबरोबर बोलू द्या, त्यांचे प्रश्न समजून घेऊ द्या. उद्या काम करायचे. बिल्किस ताई आणि खूप खरं म्हणजे खूप महिला भगिनी ज्या आल्या आपल्या मुस्लिम समाजाच्या, त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. जिथं जिथं जबाबदाऱ्यांचं काम केलेलं आहे हे मी अभिमानानं सांगतो की आमच्या या भगिनींनी चांगलं काम केलं. आपल्याला इथे मैथिलीताई आता नगराध्यक्ष म्हणून येऊ. मैथिलीताई नगराध्यक्ष म्हणून येत आहेत. सत्यजित तांबे यांचे धर्मपत्नी हे खरं आहे, परंतु स्वतः सुद्धा कॅपेबल बरं का, चांगलं हुशार आहे, खूप डॉक्टर आहे स्वतः. त्यांना मराठी तर येतच, इंग्लिश येते, हिंदी येते, कन्नड येते, तेलुगू येते, भाषेत किती जबाब कोणत्या भाषेत चांगल्या बोलू शकतात त्या, म्हणजे त्या थोडी हुशार असेल. संस्था चांगल्या सांभाळतात, अत्यंत सुस्वभाव आहे. म्हणजे आमची भाषे सुन म्हणतात आपले बहु ते पाहतो, 15 वर्ष पाहतोय, अत्यंत मनापासून काम करतात. तिच्या स्वयंपाकाला सुद्धा हाताला एवढी गोडी आहे ना, सांगतो तो स्वयंपाक केला तर त्यांना आवडणारच. हा स्वयंपाक सुद्धा चांगलाच होणार एवढं लक्षात ठेवा. आणि त्या पाठीची त्या एकट्या नाही, पाठीची अनुभवी टीम आहे आपली 11 जणांची आणि नवे बाकी 19 नवे असे एकंदर सगळे भक्कमपणे पाठीशी राहणार. त्याबरोबर सत्यजित नगराध्यक्ष काही करू शकत नाही. दुर्गाताई होती, खूप काम केलं दुर्गाताईने, तुमचं काम केले, फिरत सगळ्यांच्या ओळखी तुमच्या. पण दुर्गाताई माझं डॉक्टर तांबे होते. मी मंत्रिमंडळात होतो, मी आमदार होतो, काही का असताना आम्ही पाठीशी होतो. नंतर सत्यजित आला होता. नुसता नगराध्यक्षाला सुद्धा मागे चांगली टीम असावं लागते की त्यामुळे चांगलं काम होतं. सुधारणा खूप चांगली सगळी टीम, सगळे नगरसेवक यांच्या माध्यमातून आपण शहर आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न हा आपला राहणार. एक गोष्ट डॉक्टर तांबे हे
91 साली नगराध्यक्ष झाले. खूप प्रॅक्टिस चालली होती त्यांची, मेडिकलची प्रॅक्टिस. डॉक्टर म्हणाले ते सर्जन होते, सर्जन इतकी प्रॅक्टिस होती, एवढी गर्दी, एवढे लोकप्रिय झाले तर सगळे म्हणजे डॉक्टरांना उभं करा. डॉक्टर उभे राहिले, नगरसेवक झाले, मग म्हणजे डॉक्टर नगराध्यक्ष करा. डॉक्टर नगराध्यक्ष झाले आणि तेव्हापासून 30 वर्ष आपण जर पाहिले दुर्गाताईपर्यंत, जेवढे नगराध्यक्ष झाले, जेवढे उपनगराध्यक्ष झाले, जेवढे सभापती झाले, जेवढे नगरसेवक झाले, त्यांनी मनापासून या शहराची सेवा केलं, काम केलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगेल मी, कुठं महाराष्ट्रात आहे का नाही मला ही परिस्थिती माहित नाही किंवा देशात माहित नाही मला, परंतु 30 वर्ष सगळे जेवढे ठराव झाले, आतमध्ये निर्णय झाले, एक मतानं झाले. वाद नाही, विकासाचे कामं झाले, शहर स्वच्छ झालं, शहरात पाण्याची व्यवस्था झाली, शहराच्या लाईटची व्यवस्था झाली, शहरांच्या गटारीची व्यवस्था झाली. आता पुष्कर नगर उपनगर वाढत चालले, त्यामुळे काही अडचणी आहे. नवीन गाव होतं तर पुढे अडचणी येणारच. तुम्ही काय आम्हाला विचारून साफ करीत नाही. अगोदर साफ करता आणि मग नंतर लाईट मिळाली पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, गटार झाली पाहिजे, आमची पळापळ होते. परंतु अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपण प्रत्येक व्यवस्था करण्याचे प्रयत्न हा करीत असतो. आपल्यासारखं पाणी कुठंच नाही, आपल्या इतकं पाणी कुठंच नाही, लक्षात ठेवा. पाणी आणि गोड पाणी, गोड पाणी आहे तुमचं. रमजान इथं सगळे आंघोळी विंगोळी करून नवे कपडे घालतात तुम्ही, बरोबर आहे. सगळं निळवंड्याच्या पाण्यात असतात आंघोळी, जे प्यायला सुद्धा स्वच्छ आहे, त्यांना आंघोळी करतो, गाड्या धुतो आपण, लोकांना प्यायला मिळत नाही. जाऊन 5 शहरांमध्ये काय असतंय बाकीच्या, हे आपण केलेलं आहे. शहराचं शिक्षण आपलं व्यवस्था चांगली आहे, शहराची अर्थव्यवस्था आपली चांगली आहे. पाणी आलं ते निळवंड्याचं धरण पूर्ण केलंय, तिथून इथपर्यंत पाणी आपण आणलंय. दोन्ही बाजूला कॅनॉल जाणार आहे, शेतकऱ्याच्या हातात पैसे येणार आहे, पैसे आले की ते इथंच येणार. सगळ्यात जास्त 2 व्हीलर असणारा महाराष्ट्रातला तालुका कोणता, देशातला बोलत नाही, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त 2 व्हीलर असणारा तालुका संगमेर तालुका आहे, जिथं मोटरसायकल सगळ्यात जास्त. यावेळेस दिवाळी पाडव्याला 400 ट्रॅक्टर ह्या गाड्याकडे विकली. 400 कशाला होतात, एका दिवसात 400 ट्रॅक्टर आणि हजारो मोटरसायकली या तालुक्यात विकल्या जातात. अरे शेवटी येतात तर इथे येतं ना सगळं, काही ना काही आपल्याला काम धंदा मिळतो. आणि म्हणून आपल्या दृष्टीला हा तालुका खूप चांगला, शहर खूप चांगलं आहे. आम्ही असं केलं, एक महत्वाचं लक्षात घ्या, डॉक्टर तांबेच्या नेतृत्वाखाली सगळे नगरसेवक निवडून आले, मी आमदार मंत्री राहिलो. आणि त्याचा परिणाम असा का सगळ्या शहरामध्ये एक विचार झाला, बंधुभावाचं वातावरण राहिलं. कारण एका विचारानं शहर चाललं होतं, म्हणून कटकटी झाल्या नाही. नाही तर पूर्वीचं नगरपालिकेत भांडणं व्हायचे आणि शहर पेटायचं, असा अनुभव आहे. जुन्या लोकांना माहिती, भांडणं नगरपालिकेत, कोण कोणाच्या छातीवर बसला, शाईची गवत ओतली, तिथं ते पेटलं तर सगळं पार आपलं इकडे देवी गावाचे घर जळाले होते आपले. तुम्हाला माहिती सगळे जळजळ, तुम्हाला माहित नाही का, तुम्ही नव्हते. अरे आपण आलो, शांततेनं तालुका चालला, शांततेनं शहर चाललं, विकासाची वाटचाल झाली. आणखी पुढे आपल्याला हे काम करायचंय, आणखी चांगलं काम करायचंय, आणखी विकासाची वाटचाल चांगली करायची, आणखी शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव जपायचा आहे. आणि हा बंधुभाव जपण्याकरता म्हणून पहिली पायरी आपल्याला ही नगरपालिका चांगल्या मताने जिंकली पाहिजे. मी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगेन, वर्षभरामध्ये काय चाललंय शहरामध्ये. इकडं परवा हात तोडला, तुम्ही माहिती घ्या, तोडणारा कोण आणि कोणती नशा. अरे असं झाल्यानंतर जर तिथं FIR गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, FIR व्हायला तयार नाही, गुन्ह्याची नोंद व्हायला तयार नाही. ड्रग्ज सापडायला लागलेत, कोण आणलं ड्रग्ज आणलेत, सगळ्या गोष्टी तपासून घ्या. आपल्याला जर तालुका चांगला चालू आहे, शहर चांगलं करायचं असेल तर या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल. हप्ता प्रकार ऐकायला मिळायला लागला, आणि हप्ता हा हप्ता काय प्रकार तुम्ही माहिती नव्हता आपल्याला.
आता हप्ता काय करायचं समजून घ्यावं मला. हे सगळं बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. काही उमेदवार वेगळे उभे राहिलेत, त्यांना सांगितलं पाहिजे की चुकीचं वागू नका. अजून सांगा त्यांना का माघार घ्या, भक्कमपणे पाठीशी उभा राहा, आपल्या या उमेदवाराच्या सिंहाच्या चिन्हाच्या समितीच्या पाठीशी उभा राहा. हे सगळ्यांना सांगा. तुम्ही सुद्धा मतं खाण्याकरता काही उभे केले गेले, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. तुम्ही काही जणांनी तिकडं हात मिळवणी केली आणि इकडे उभे राहिले. हात मिळवणी कोणाबरोबर? या सगळ्या जनतेशी ज्यांची प्रतारणा आहे, ज्यांना हा तालुका शांत नको, हा शहर शांत नको, त्यांच्या बरोबर तुम्ही राहता. आम्ही दोघांना मतं देणार नाही, स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. सरळ आपल्याला जर तालुका आणि शहर चांगलं चालवायचं असेल तर संगमनेर सेवा समिती आणि सिंहाचं चिन्ह 30च्या 30 नगरसेवक आणि मैथिलीताई निवडून आली पाहिजे. एवढंच तुम्हाला सांगतो, बाकी नाही. जास्त परत सांगायला लावू नका, परत यायला लावू नका, परत यायला लावू नका. आपल्या सगळ्यांना प्रचंड मताधिक्यानं आपण सिंहाच्या चिन्हाला निवडून आणा, एवढंच आवाहन करतो. 2 शब्द संपतो.